सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्रिपद गेलेल्या माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केलाय। सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या कोकाटेंना अटक होणार नाहीये, मात्र त्यांची आमदारकी वाचणार का बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। माणिकराव कोकाटेंना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटेंची अटक तूर्त टळली। हायकोर्टाकडून 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। मंत्रिपद गेलं, आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार। लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय। नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी 2 वर्षांच्या कैदेची शिक्षा कोर्टानं कायम ठेवली असली तरी तूर्त माणिकराव कोकाटेंची अटक टळली आहे। माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय। त्यामुळे नाशिकमधून कोकाटेंच्या अटकेसाठी आलेल्या पोलिसांना आता रिकाम्या हाती परत जावं लागणार आहे। कोकाटे रुग्णालयात असल्यानं दिलासा देण्याची कोकाटेंच्या वकिलांनी मागणी केली। सदनिका खरेदीवेळी कोकाटेंची आर्थिक परिस्थिती कमकुवत कोकाटेंच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला। माणिकराव कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली असा विरोधी वकिलांनी युक्तिवाद केला। कोकाटे त्यावेळी सभापती होते, वकील होते, तरी त्यांनी गरीब प्रवर्गातून अर्ज भरला। कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार, 25 एकर जमीन होती, आर्थिक दुर्बल घटकात नव्हते, जमिनीतून ऊसाचं उत्पन्न घेत होते, त्यामुळे उत्पन्न नव्हतं असं म्हणता येत नाही असं कोर्टानं म्हटलं। माणिकराव कोकाटेंना अखेरीस हायकोर्टानं दिलासा दिला। शिक्षेला स्थगिती नाही, 1 लाखांचा जामीन मंजूर। आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असंही कोर्टानं नमूद केलं। कोर्टाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास टळल्याचं स्पष्ट झालंय। त्यांची आमदारकीही जाणार नाही असा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय। जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे। पण कन्व्हिक्शन जी आहे ते अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिला तो चुकीचा आहे असं काही हायकोर्ट। पुढच्या सुनावणीची तारीख काय दिली आहे? पुढच्या सुनावणीची आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या कोर्टाने निर्णय दिलेला। मला एक सांगू इच्छितो की ही लढाई कोकाटेंविरोधात आमची नाही, कारण की शासन विरुद्ध कोकाटे असं आहे। संबंधित तक्रार ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी केली आहे, त्यानुसार FIR झालेला आहे। त्यामुळे स्टेटने गुन्हा दाखल केलेला आहे। FIR जो रजिस्टर केला आहे तो शासनाने रजिस्टर केला आहे कोकाटे साहेबांविरुद्ध। तर ही लढाई शासन विरुद्ध कोकाटे अशी आहे, याच्यात वैयक्तिक काही नाही। जेव्हा जेव्हा कायद्याचा मुद्दा उपस्थित होतो राज्यात कुठेही, तर मी असेल किंवा माझ्यासारखे इतर लोक असतील ते आपली भूमिका पार पाडत असतात। दरम्यान माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीबाबत लीलावती हॉस्पिटलच्या वतीनं मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं। त्यात कोकाटेंच्या हृदयात 4 ब्लॉकेज असल्याचं सांगत बायपास सर्जरीचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। एंजियोग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत, एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागा आल्यानंतर 90% आणि मग 60% आहे। 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत। आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल। ओके, बायपास सर्जरी करायचं आहे। नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवला। त्यानुसार कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000च्या दंडाची शिक्षा झाली। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार या शिक्षेनंतर माणिकराव कोकाटेंना त्यांच्याकडील 3 खाती सोडावी लागली होती। त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजूर केला होता। त्यानंतर कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते। कोकाटेंचं काय होणार
याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आता तुर्तास तरी कोकाटेंना दिलासा मिळाला. मात्र त्यांची आमदारकी रद्द होणार की नाही याचा निर्णय येत्या काही दिवसांत विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.